उत्तर पूर्व मुंबई जो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र यंदा हा बालेकिल्ला ढासळणार का, हा गड ढासळणार का अशी परिस्थिती निर्माण झाली। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील या ठिकाणी विजय होतील असा अंदाज आता एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे। भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा या मतदारसंघात पराभव होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झालेल्या मतदारसंघामध्ये पराभवाची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात मी संदीप आचार्यजी यांच्याकडे जाणार आहे। संदीपजी, हा अत्यंत महत्त्वाचा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला, मात्र तो जो रोड शो झाला तो भाजपसाठी बूमरँग झाला का? कारण त्यावेळी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या, नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली अशा प्रतिक्रिया आल्या होत्या। आणि या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये झाला तो म्हणजे मराठी अमराठी। कारण काही ठिकाणी तर संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ सोसायटीमध्ये जाण्यासाठी देखील काही ठिकाणी निर्बंध करण्यात आले होते असे अपडेट आले होते। काय सांगाल यावरती आपण? कारण या ठिकाणी संजय दिना पाटील विजय होत आहेत। त्याच्यापूर्वी दोन ठिकाणी असे मुद्दे झाले होते की एका ठिकाणी नोकरीमध्ये गुजराती असतील तर म्हणजे मराठी नको होतं आणि बिल्डिंगमध्ये रहिवासी मराठी नको होत वगैरे असे काही झाले होते। ओव्हरऑल बाकीच्या मुंबईतल्या काही भागांमध्ये याच्यावरनं काही वाद सुरू झाले होते। परत तिकडे एका घाटकोपरमध्ये प्रचाराला विरोध केला गेला गुजराती सोसायटीमध्ये, असाही एक मुद्दा उपस्थित झाला होता। याही पलीकडे मोदींचा जो रोड शो झाला होता त्याच्या काही काळ आधी, थोडासा काळ आधी तिथे जे होर्डिंग पडून मृत्युमुखी पडले होते त्या संवेदनेच्या पार्श्वभूमीवरती हा रोड शो रद्द होईल अशी एक मानसिकता वाटत होती लोकांना, पण तो रोड शो केला गेला। त्या रोड शो नुसत्यामुळे त्याच्याबरोबर मेट्रोपासून सगळ्या ठिकाणी प्रचंड लोकांची अडवणूक केली गेली। मेट्रो थांबवलेले लोकांमध्ये प्रचंड त्याच्याबद्दल नाराजी आहे। आता याच्यामध्ये असं की घाटकोपरमध्ये बऱ्यापैकी संपूर्ण मतदान जे होतं आहे भाजपला होतं, मागचंही पारंपरिक आपण बघितलेलं असेल। मुलुंडमध्ये पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात मतदान होतं। यावेळेला पूर्वेचा प्रॉब्लेम असा झाला आहे, मुलुंड पूर्वेला मराठी गुजराती दोन्ही पट्टा आहे, पण तिथे धारावीमधल्या लोकांचं तिकडे पुनर्वसन करणार ह्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झाली होती सर्वच वर्गामध्ये। त्याच्याबद्दल शेवटी देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांना वारंवार खुलासे करावे लागत होते। भांडूप आहे, विक्रोळी आहे। आता भांडूप पट्ट्यामध्ये कोकणातला बराचसा मराठी माणूस तिकडे त्या भागात आहे, पण मनसेने पण तिकडे जोर लावला। आता मुंबईमध्ये मनसेचा काही रोल निश्चितपणे आहे, ठाण्यामध्ये आहे, काही ठिकाणी मनसेचा आपला एक रोल आहे, मनसेचा एक वर्ग आहे। तसा तो भांडूप ईशान्य मुंबईमध्ये प्रामुख्याने मनसेचा काही भागामध्ये एक जोर आहे। मनसेने भूमिका घेतली होती की भाजपला पाठिंबा, हा एक भाग झाला। पण ओव्हरऑल तिकडे जर बाकीचे जे पट्टे बघितले तर तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये मिहिर कोटेच यांना साथ मिळेल असं वाटतंय। दगडफेकीचा जो मुद्दा मिहिर कोटेच यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उपस्थित करून विनाकारण मुस्लिम पट्ट्यामध्ये एक मनमशांचं मोहळ उठवून दिलं। तुम्ही जर बघितलं असेल तर हाच प्रकार त्या पट्ट्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला किरीट सोमय्या हरले होते आणि त्याच्याही आधी प्रमोद महाजन हरले होते, ह्या दोन्ही वेळेला असेच काही घटना घडल्या होत्या की ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होऊन मुस्लिम वगैरे सगळा मोठा मतदार उतरला होता। याही वेळेला मिहिर कोटेच यांनी आपल्यावरती सुरुवातीच्या काळात एका मिरवणुकीत जाताना दगड फेकले गेले असा एक आरोप केला होता। तोही एक मोठा फरक पडू शकतो। मराठी मतदार, मराठी वर्सेस गुजराती हा काही प्रमाणामध्ये तिथे वाद झाला आहे खरं आहे, आणि त्यातून मराठी मतं कन्सोलिडेट होण्याचा, एकत्रित येण्याचा मोठा एक भाग होऊ शकतो। पण तरीही या मतदारसंघाबद्दल ठाम सांगणं थोडं कठीण आहे। 50-50% मी चान्स देईन, 100% सांगता येणार नाही की संजय दिना पाटील निवडून येईल, पण वातावरण संजय दिना पाटीलला पण अनुकूल आहे। नक्कीच। तर संदीप आचार्यजी यांच्या म्हणण्यानुसार या मतदारसंघामध्ये संभ्रम अवस्था आहे। कुठला उमेदवार या ठिकाणी विजय होईल या प्रकारचं कुठल्याही पद्धतीने सध्या मत व्यक्त करता येत नसल्याचं त्यांचं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।